ब्राउनी म्हटलं की खूप अवघड रेसिपी असेल असं वाटतं, पण आज मी तुमच्यासाठी फक्त 5 इन्ग्रेडियंट्स ब्राउनी रेसिपी घेऊन आली आहे। मार्केटसारखी फजी ब्राउनी आपण आता घरीच बनवू शकतो, तेही अगदी कमी वेळेत, इन्स्टंट। नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण कुठलंही वेगळं प्रीमिक्स न वापरता चॉकलेट प्रीमिक्सपासून फजी ब्राउनी बनवणार आहोत। सगळ्यात आधी बटर पेपर टीन साइज प्रमाणे कट करून घेतला। इथे मी 7 इंचाचा स्क्वेअर टीन वापरला आहे। ब्राउनीसाठी शक्यतो बटर पेपरच वापरावा। बटर पेपर वापरल्यामुळे ब्राउनी डिमोल्ड करणे अगदी सोपे होते। तसं तर मला स्क्रॅच पासून म्हणजेच मैदा, बेकिंग पावडर वगैरे वापरून केलेली ब्राउनी जास्त आवडते, पण आज थोडी वेगळी इन्स्टंट ब्राउनी बनवूयात। बघा, बोलता बोलता आपला टीन सुद्धा रेडी झाला। एका बाउलमध्ये 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड घ्यायचं। इथे मी वेट मशीनचं टेअर बटन दाबून घेतलं, म्हणजे स्केल पुन्हा 0 होईल व आपल्याला बटर मेजर करता येईल। यात 30 ग्रॅम बटर टाकून घ्यायचं। बाउल 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून मिश्रण मेल्ट करून घ्यायचं। तुम्ही डबल बॉयलर वापरून सुद्धा मेल्ट करू शकता। डबल बॉयलर म्हणजे गॅसवर एका पातेल्यात पाणी घेऊन ते गरम करून घ्यावे। नंतर एका कोरड्या बाउलमध्ये चॉकलेट व बटरचं मिश्रण घ्यावं व चॉकलेटचा बाउल पाण्याच्या पातेल्यावर पकडावा। लक्षात ठेवा, इथे चॉकलेटचा बाउल पातेल्यापेक्षा मोठा असावा व बाउल पाण्याला टच करता कामा नये, नाहीतर चॉकलेट जळू शकतं। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यावं। त्यानंतर त्यात 150 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स ॲड करून घ्यावं। आपण केकला वापरतो तेच प्रीमिक्स यात ॲड करावं व नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं दूध थोडं थोडं करून ॲड करावं। एक छान स्मूथ बॅटर बनवून घ्यावं। हे बॅटर केकच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळ ठेवावं। त्यानंतर बारीक चॉप केलेले वॉलनट्स ॲड करावे व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावं। त्यानंतर हे मिश्रण बटर पेपर लावलेल्या टीनमध्ये ओतून घ्यावं। बटर पेपर टीनला चिकटून राहावा व आपली ब्राउनी छान स्क्वेअर शेपमध्ये यावी यासाठी टीनला मी थोडंसं पाणी लावलं व त्यावर बटर पेपर स्टिक करून घेतला। त्यानंतर वरतून थोडेसे वॉलनट्स टाकले व टीन टॅप करून घेतला। प्रीहीटेड ओव्हनमध्ये 160 डिग्री सेल्सिअसला 30 ते 35 मिनिटे बेक करून घेतलं। माझी केकची ऑर्डर होती, त्यामुळे मी केकसोबतच ब्राउनीसुद्धा बेक करून घेतली आहे। टूथपिक टाकून ब्राउनी बेक झाली का ते चेक करून घ्यायचं। टूथपिक क्लीन बाहेर आल्यावर टीन OTGमधून बाहेर काढून घ्यावा व एका स्टँडवर ठेवून वरून क्लीन कापड ठेवून थंड होऊ द्यावा। बघा किती छान दिसते ब्राउनी। बटर पेपरवर खेचून ब्राउनी डिमोल्ड करावी। एवढ्या बॅटरपासून ऑलमोस्ट 450 ग्रॅम ब्राउनी तयार होते। मीडियम साईजचे पीसेस करून ब्राउनी सर्व करावी। वरतून थोडंसं चॉकलेट गनाश टाकून तुम्ही सर्व करू शकता। एवढी फजी चॉकलेट ब्राउनी बघून नक्कीच तुमच्या तोंडात पाणी आलं असेल, तर मग वाट कसली बघताय, आजच ट्राय करून बघा। या ब्राउनीपासून मी आणखी एक रेसिपी बनवणार आहे, तर मग पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका। माझे व्हिडिओ अपडेट्स यावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि ऑल प्रेस करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात याच्या पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत बाय बाय।